हाय. तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आज आपण आता 3 किलोमीटर जॉगिंग करणार आहे. म्हणजे जॉगिंग म्हणजे आता पहिल्यापासून जॉगिंग चालू केली, आता हळूहळू हळूहळू थोडीशी पहिल्यापेक्षा आता जास्त थोडी स्पीड वाढू राहिली. हळूहळू करता 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 तशी स्पीड वाढवायची. स्पीड वाढवली ना तर मग आपलं रनिंगमध्ये परफॉर्मन्स ओके होतो आणि आपली रनिंग पण होती जॉगिंगच्या नावाने. तर मग आता एक हे करायचं, आपली रनिंग कमीत कमी 6 महिने बंद होती, 6 महिने ते वर्षभर. आता पासून चालू केली आता. तर आता झाले एक एक 2 महिन्यापासून, 2 महिन्यात तर काही रिझल्ट भेटत नाही. हळूहळू हळूहळू बॉडी ट्रान्सफर व्हायला कमीत कमी 2 4 6 महिने लागते. 2 4 6 महिने तरी प्रॅक्टिस करणं लागते. आणि जे नवीन लोक असते, नवीन लोक, आता आपण पण नवीन सारखंच, आता इतके दिवस गॅप पडल्यामुळं आपण पहिले स्टार्टिंगला काय स्टॅमिनावर काम करायचं, त्याचं नाव लेगवर, नंतर ॲप्सवर, म्हणजे पुरं बॉडीचं ऑल ओव्हर काम करायचं. मग हळूहळू हळूहळू मग स्टेप वाढायची आणि मग टार्गेट सेट करायची. मग हळूहळू आत्ता स्टार्टिंगलाच टार्गेट सेट केले 1600 एवढ्या टायमात, हे टाइम होत नाही, ते कोणाकडूनच होणार नाही. पण नंतर काय होतं, होत नाही तर अर्धे पोरं 90% लोक हेच सोडून देते. मग पहिले टार्गेट मोठं सेट करते, मोठं सेट होत नाही, त्याच्यामुळं प्रॅक्टिस बिक्टिस सगळं बंद करून टाकतो, मूड ऑफ होऊन जातो. त्याच्यामुळं प्रॅक्टिस चालू झाली तर कमी कमी छोटे 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 टार्गेट ठरवायचे. छोटे छोटे करत 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 जसे छोटे छोटे टार्गेट तुम्ही कंप्लीट करशाल तशी तुमची हिंमत येते आणि इंटरेस्ट वाढतो तुमचा. आज हे कंप्लीट झाला, मग एक मग एक मग एक. डायरेक्ट मोठं टार्गेट धरलं तर तुमचं मूड राहत नाही, काहीच राहत नाही, कोणाच राहत नाही. त्याच्यामुळं छोटे छोटे टार्गेट धरा, त्याचं हळूहळू हळूहळू सुरुवात करा. त्याच्यामुळे आपण ते 1 किलोमीटरने सुरुवात केली पहिल्यांदा, 1 ते 2 किलो नॉर्मल नॉर्मल. आता थोडंसं बॉडी थोडंसं रुटीनवर आली, थोडीशी 2 महिन्यात रुटीनवर आली नॉर्मल. अजून प्रॅक्टिस करता 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 फुल बॉडी आपण वर्कआउट रुटीनवर आणू. तर मग चला, मग आज जॉगिंग करू आणि नंतर आजचा एक स्पेशल वर्कआउट आहे, तो वर्कआउट करू आता. ते 3 किलोमीटर रनिंग कंप्लीट झाली. पण आता झाले आपल्याला 2 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस करून. तर आता रनिंगमध्ये थोडंसं रिझल्ट भेटू राहिला. आता थोडीशी रनिंग पहिल्यापेक्षा आता थोडीशी स्टेप चांगली पडू राहिली, फुटं चांगली पडू राहिली. तर हे फरक असतो. कंटिन्यू रनिंगमध्ये केली ना, हाच फरक असतो. हळूहळू हळू चेंज होतो. एक खट्टी चेंज तुमचं होणारच नाही, किती काही करा. जास्त एकाच टायमाला करायला गेले तर इंजुरी होऊन जाईल. ह्यानी कसं पूर्ण रनिंग माइंडचा आणि बॉडी आणि माइंड हे कॉर्डिनेशनचा गेम पूर्ण. हे दोन्ही जर जागेवर असले तर तुमची रनिंग बरोबर होईल. आणि कधी पण रनिंग एकदम डायरेक्ट सुरुवात नाही करायची, हळूहळू हळूहळू सुरुवात करायची, तरच तुम्हाला पेन होणार नाही आणि तुमची रनिंग परफॉर्मन्स ओके होईल. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आजचा वर्कआउट आपला सर्किट ट्रेनिंगमध्ये मागच्या वेळेस आपण फक्त 3 इव्हेंट घेतले होते. आता एक इव्हेंट एक्स्ट्रा वाढू थोडासा. तर अजून लय मोठे इव्हेंट आहे, त्याचे 7 ते 8 इव्हेंट असते एक खट्टी. तर ह्यानी काय होतं, आपली स्ट्रेंथ पॉवर वाढते. जी एंडिंगला असते ना आपली, ती म्हणजे पूर्ण ताकद संपले तरी पण आपण ओढतो, ती ती शेवटची एनर्जी ह्यानी वाढते. तर हे नक्की लक्षात ठेवा. तर आता आपण नॉर्मल वॉकिंग करू. रनिंग करून आल्यावर थोडंसं वॉकिंग करायची, कारण की लेग फ्री होऊन जाते एकदम. तर वॉकिंग करू. अजून एक गोष्ट, जे रनिंग कंटिन्यू करण, जो कंटिन्यू, नवा असून द्या, जुना असून द्या, कोणी असून द्या, जो माणूस कंटिन्यू रनिंग करीन, जो रेग्युलर प्रॅक्टिस करीन, तोच कधी पण त्याचाच रिझल्ट भेटल. नाही तर तुम्ही किती 6-7 वर्षापासून करा, मध्ये करा सोडा, त्याला काही मतलब नाही रनिंगला. कारण रनिंग असा गेम आहे, तुम्ही 2 महिने जर प्रॅक्टिस केली आणि 4 दिवस जर सुट्ट्या मारल्या, लगेच तुम्ही बॅक जाशाल, लगेच महिना 2 महिने लगेच रिटर्न जाशाल. कारण ते रिदम असतो ना, रिदम तुटून जातो. त्याच्यामुळं रनिंगमध्ये सुट्टी नाही मारायची. हे म्हणते ना रिलॅक्सचं सेशन आहे, आज रिलॅक्स करू, आजची सुट्टी आहे, हे काही नाही. तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण या, नॉर्मल जॉगिंग करा, पण रिदम तुटत नाही. एकदा रिदम तुटला तर मग माणसाचं मूड होत नाही आणि बॉडी परत रुटीनला यायला टाईम लागतो. त्याच्यामुळं सुट्टी असं काही नाही केलं की हप्त्यातून एक तुमचं ब्रेक पाहिजेत. तुमची प्रॅक्टिस किती आहे, कमीत कमी तुम्ही डेली 3 ते 4 घंटे प्रॅक्टिस करत असले
तर तुम्हाला एक हप्त्यातून एक दिवस सुट्टीचं लागतं. आपण करतो घंटा दीड घंटा, त्याच्यानी काय फरक पडणार आहे. त्याच्यामुळं डेली प्रॅक्टिस करा. असं नाही की सुट्टी लागती नाही लागती, डेली प्रॅक्टिस करा, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि डाईट पण चांगली थोडंसं पहिलं डाईटचा मेन फंडा, डायरेक्ट तुम्ही डाईट घेऊ नका. पहिले रनिंग चालू करा, त्याच्यानंतर तुम्ही जेवण चालू करा. कंटिन्यू जेवण 3 टाईम बरोबर चालू करा. त्याच्यानंतर मग हळूहळू जशी प्रॅक्टिस वाढेल तसं तसं डाईटकडे चालले जा. नाही तर तुम्ही डाईट जास्त खाता रनिंग कमी करता, ह्यानी रिझल्ट भेटत नाही ना. दोन्ही सेम पाहिजेत. जेवढी तुम्ही कॅलरी वेस्ट करता तेवढी इनपुट पण आली पाहिजेत ना. आता कॅलरी जास्त घ्यायची आणि वर्कआउट कमी करायचं, हे फॅटमध्ये येऊन जातं. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी प्रॅक्टिस तेवढी डाईट आणि तेवढा रिलॅक्स आराम. हे दो गोष्टी लक्षात ठेवा. आता सर्किट ट्रेनिंग करू आपण.
कंप्लीट झाली. तर आज आपण 4 इव्हेंट केले, स्किपिंग, स्क्वॉट्स, ॲप्स आणि डिप्स. तर आपण सिरियलनी कंत घेतली. पहिले स्किपिंग 100 मारल्या, मग स्क्वॉट्स 20 मारल्या, डिप्स 5 मारल्या आणि मी ॲप्स 20 मारल्या. डिप्स जास्त निघत नाही माझ्याकडून, त्याच्यामुळं डिप्सचा शेड्यूल कमी ठेवला. तर हे 4 शेड्यूल ॲड केले. मागच्या वेळेस आपण 3च केले, यावेळेस 4 केले. जसं जसं आपली एक वर्कआउट वाढन, प्रॅक्टिस वाढन, तसं आपण शेड्यूल एक 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 करून वाढू. तर मग ह्याने काय होतं, आता बघा सगळ्यात पहिले सर्किट ट्रेनिंग केली, 2च इव्हेंट मारले होते. सगळ्यात पहिले स्क्वॉट्स आणि स्किपिंग मारले होते, तर मिक्स वर्कआउट. तर तेव्हा दम लागला होता. आता सेकंड टाइमला थोडा दम लागला होता. आता तिसऱ्यांदा 4 सेट केले, तिसऱ्यांदा तरी जे पहिल्या स्टार्टिंग दम लागला होता तेवढाच लागला 4 सेट करून सुद्धा. आणि 4 सेटला जास्त लागायला पाहिजे होता, पण कमीच लागला. तर हे असं असतं. ह्याने काय होतं, ह्याच्याहून कळतं की स्टॅमिना हळूहळू वाढू राहिला. पण कंटिन्युटी मेन आहे. कंटिन्यू असाल तर स्टॅमिना वाढतो, नाही तर सुट्टी मारली, गॅप पडला तर स्टॅमिना पण राहत नाही. किती मोठा प्लेअर असून द्या, कंटिन्यू असलं तरच रिझल्ट भेटतो, नाही तर भेटत नाही. तर आता आपण 4 सेक्शन वाढवले, पुढच्या वेळेस पण 4च करू. त्याच्या पुढच्या वेळेस मग वाढू हळूहळू. डायरेक्ट वाढवायचे नाही. डायरेक्ट वाढवले ना तर मग हे होतं सर, आपले टार्गेट कंप्लीट होत नाही. आपण हे सेट आता 8 सेट मारले, 4 4 8 सेट. तर मग आता बघू. आता ॲप्सचं कवर झालं, स्किपिंग हे झाली. तर आपलं नवीन एक शेड्यूल ॲड करणार आपण. पर डे 500 स्किपिंग ॲड करायची आपल्याला. आणि ॲप्स तर मारतो आता आपण, पण पर डे 500 स्किपिंग ॲड करायचे. वर्कआउटमध्ये असू नसू स्पेशल. आता स्पेशल 500 वेगळ्या मारल्या. आता सर्किट ट्रेनिंगमध्ये तिथं मारल्या, आपण नंतर एक 500 एक्स्ट्रा मारल्या. तर हे फंडा असतो. तर मग आता आपण वर्कआउट झालं कंप्लीट. आता आपण स्ट्रेचिंगकडे जाऊ. चला. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला. उद्याचं एक स्पेशल वर्कआउट आहे, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.